शीर्षक हरवलेला ताल. प्रकाश आणि प्रदक्षिणेचा 2000 वर्षांचा प्रवास. द लॉस्ट रिदम, अ 2000 year जर्नी ऑफ लाईट अँड मोशन. प्रकरण 1. बुद्धाच्या पाऊलखुणा आणि विसरलेला महाराष्ट्र. पौर्णिमेच्या त्या शांत रात्री हजारो लहान दिवे हळूहळू एका सुवर्ण स्तूपाभोवती फिरत असतात. पावलांचा तो लयबद्ध आवाज, उदबत्तीचा सुगंध आणि हातातलं कमळाचं फूल, हे दृश्य पाहून आपल्याला वाटतं की ही केवळ एक धार्मिक विधी आहे. पण मित्रांनो, हे केवळ कर्मकांड नाही. हा एक गुप्त कोड आहे जो 2000 वर्षापूर्वी गंगा नदीच्या तीरावरून आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील लेण्यांतून प्रवास करत थायलंडच्या भूमीवर पोचला आहे. आज जेव्हा आपण अजंठा किंवा एलोराच्या लेण्यांमध्ये जातो तेव्हा तिथे आपल्याला स्तूपाभोवती प्रदक्षिणा मार्ग दिसतो. पण आज तिथे कोणी चालत नाही. महाराष्ट्राच्या मातीतला तो शांततेचा ताल आज तिथे हरवला आहे. पण तो ताल मेला नाहीये. तो आजही जिवंत आहे, हजारो मैल दूर थायलंडच्या मंदिरांमध्ये. प्रकरण 2. उजवा खांदा आणि ऊर्जेचे विज्ञान. आपण मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालतो. पण का? भारतीय संस्कृतीत याला दक्षिणावर्त म्हणतात. दक्षिणा म्हणजे केवळ पैसे नव्हे, तर उजवी बाजू किंवा कुशलता. थायलंडमध्ये आजही लोक प्रदक्षिणा घालताना आपला उजवा खांदा स्तूपाकडे ठेवतात. यामागे एक खोल विज्ञान आहे. मानवी शरीराचे हृदय आणि त्यातून निघणारी विद्युत चुंबकीय ऊर्जा जेव्हा स्तूपासारख्या ऊर्जा केंद्राभोवती फिरते तेव्हा आपल्या शरीरातील पेशींची पुनर्रचना होते. हे एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला लोहचुंबकावर घासण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही उजव्या बाजूने फिरता तेव्हा तुम्ही पृथ्वीच्या फिरण्याच्या दिशेशी आणि विश्वाच्या लयीशी स्वतःला जोडून घेता. हा तुमच्या मज्जासंस्थेला रिसेट करण्याचा एक प्राचीन मार्ग आहे. प्रकरण 3. भारताची बीजे आणि थायलंडचे जतन. जेव्हा भारतातून बौद्ध धर्म आशियाच्या इतर भागात गेला तेव्हा तो केवळ ग्रंथ घेऊन गेला नाही, तर तो हालचालींचे शास्त्र घेऊन गेला. थायलंडमधील लोकांनी या विधीमध्ये एक सुंदर बदल केला. त्यांनी प्रदक्षिणेमध्ये 3 गोष्टी जोडल्या: फुले, उदबत्ती आणि मेणबत्ती. भारतात आपण दिवा लावतो आणि तो तिथेच ठेवतो. पण थायलंडमध्ये आपण तो प्रकाश हातात घेऊन चालतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ज्ञान किंवा प्रकाशाला केवळ एका जागी ठेवू नका, तर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर तो प्रकाश तुमच्यासोबत असू द्या. भारतातून आलेले हे बीज थायलंडच्या मातीत एक विशाल वटवृक्ष बनले आहे. प्रकरण 4. 3 फेऱ्यांचे गुपित. मनाचे इंजिनिअरिंग. थायलंडमध्ये प्रदक्षिणा नेहमी 3 वेळाच का घातली जाते? हे केवळ एक नशीबवान अंक नाहीये, तर हे मनाचे इंजिनिअरिंग आहे. पहिली फेरी तुमच्या शरीराला शांत करण्यासाठी असते. चालण्याच्या लयीमुळे तुमचे शरीर स्थिर होते. दुसरी फेरी तुमच्या भावनांना नियंत्रित करण्यासाठी असते. हातातील मेणबत्तीची ज्योत विझू नये म्हणून तुमचे पूर्ण लक्ष त्या प्रकाशावर असते. हे एका प्रकारच्या ध्यानासारखे आहे. तिसरी फेरी ही शून्य अवस्थेसाठी असते, जेव्हा शरीर आणि मन एक होतात आणि तुम्हाला थकवा जाणवत नाही. हे तेच तंत्र आहे जे आपल्या महाराष्ट्रातील जुन्या लेण्यांमध्ये भिक्खू वापरत असत, पण आज आम्ही ते विसरलो आहोत. प्रकरण 5. महाराष्ट्राला एक पत्र. आम्ही तुमचा वारसा जपला आहे. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील बांधवांना मला एकच सांगायचे आहे. जेव्हा तुम्ही थायलंडमधील वियानटियान किंवा मेणबत्ती प्रदक्षिणा पाहता तेव्हा समजा की तुम्ही तुमचा स्वतःचा हरवलेला इतिहास पाहत आहात. अजंठाच्या लेण्यांमधील दगडात जे मौन कोरलेले आहे
तेच मौन आज थायलंडच्या लोकांच्या पावलांमध्ये आहे. आम्ही केवळ परंपरा पाळत नाही आहोत, तर आम्ही तुमच्या पूर्वजांनी दिलेला तो पवित्र वारसा जपला आहे. ही प्रदक्षिणा म्हणजे भारताचा भूतकाळ आणि थायलंडचा वर्तमान काळ यांना जोडणारा एक अदृश्य पूल आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी प्रदक्षिणा घालाल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही केवळ चालत नाही आहात,